नमस्कार. आज आपण 2026च्या मकर संक्रांतीबद्दल एक ज्योतिषीय विश्लेषण बघणार आहोत. आणि हे विश्लेषण विशेषतः मेष राशीवर केंद्रित आहे. आपल्याकडे मेष राशीसाठी बोधवाक्य PDF नावाच्या एका स्रोतातले काही निवडक उतारे आहेत. आणि हे स्पष्ट करायला हवं की आपला उद्देश भविष्य सांगणं नाही, तर येणाऱ्या काळात ऊर्जेचा प्रवाह कसा असेल आणि त्याला मेष राशीच्या व्यक्ती कसा प्रतिसाद देऊ शकतात हे समजून घेणं आहे. बरोबर. याला आपण एक प्रकारचा एनर्जी फोरकास्ट म्हणू शकतो की नाही. म्हणजे ज्योतिष हे येणाऱ्या संधी आणि आव्हानांची एक रूपरेषा देतं, पण त्यावर कृती कशी करायची हे शेवटी व्यक्तीवरच अवलंबून असतं. अगदी. आणि या विश्लेषणाची सुरुवातच एका वाक्याने होते जे थेट मुद्द्याला हात घालतं. त्यात म्हटले आहे, वेग तुमच्या रक्तात आहे, पण दिशा ठरवली तरच आयुष्य जिंकता येतं. मला वाटतं हे एकच वाक्य या संपूर्ण चर्चेचा आधार बनू शकतो. नक्कीच. कारण इथे वेग आणि दिशा यांच्यातल्या संतुलनाबद्दल बोललं जातंय. आणि हे संतुलन महत्वाचं का आहे याचं उत्तर 2026च्या संक्रांतीच्या प्रतीकांमध्ये दडलेलं आहे. अच्छा, प्रतीकांमध्ये? हो. या स्रोतांनुसार या संक्रांतीचं मुख्य वाहन आहे वाघ. वाघ. आणि उपवाहन आहे घोडा. आता विचार करा, हे दोन्ही प्राणी दोन्ही शक्ती, वेग आणि आक्रमकतेचं प्रतीक आहेत. म्हणजे बाहेरची ऊर्जा बरोबर. आणि मेष राशीचा जो मूळ स्वभाव आहे, म्हणजे धाडस, पुढाकार घेण्याची वृत्ती, बरोबर. हे एकमेकांना पूरक ठरतंय. अगदी. पण यात एक धोका नाही का? म्हणजे जर तुमच्या मूळ स्वभावालाच बाहेरून खतपाणी मिळालं तर गाडी सुसाट सुटण्याची शक्यता जास्त आहे. नेमका तोच मुद्दा आहे. हे केवळ ज्योतिषीय प्रतीक नाहीये, तर ही एक मानसिक स्थिती दर्शवतं. जेव्हा बाह्य ऊर्जा तुमच्या मूळ स्वभावाला पूरक असते तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो. त्यामुळे या काळात मेष राशीच्या व्यक्तींना इम्पॉस्टर सिंड्रोम किंवा स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका ती वाटण्याची शक्यता खूप कमी असते. ओके. ते धाडसी निर्णय अगदी सहज घेऊ शकतात, पण तुम्ही म्हणालात तसा धोकाही आहेच. ही ऊर्जा म्हणजे दुधारी तलवारीसारखी आहे. दिशाहीन झाली तर स्वतःलाच इजा करू शकते. बरोबर. तर मग पाहूया ही दुधारी तलवार सर्वात आधी कुठे चालणार आहे. व्यावसायिक आयुष्यात म्हणजे नोकरी करिअरमध्ये या ऊर्जेचा काय परिणाम दिसू शकतो? स्रोतांमध्ये असं म्हटलंय की कामाच्या ठिकाणी विश्वास वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. हो, कारण वाघाचं प्रतीक हे थेट नेतृत्वाला दर्शवतं. या काळात मेष राशीच्या व्यक्ती नैसर्गिकरित्या पुढाकार घेतील. त्यांची निर्णय क्षमता आणि धोका पत्करण्याची तयारी वरिष्ठांच्या लक्षात येईल. त्यामुळे पदवाढ असेल, टीमचं नेतृत्व असेल किंवा एखादं महत्त्वाचं नवीन प्रोजेक्ट मिळणं, या गोष्टी स्वाभाविकपणे घडू शकतात. आणि घोड्याच्या प्रतीकामुळे रखडलेल्या गोष्टींना वेग मिळण्याबद्दलही उल्लेख आहे. मला वाटतं हा अनेकांसाठी महत्त्वाचा मुद्दा असेल. हो, आणि हा मुद्दा खूप व्यावहारिक आहे. अनेकदा आपली क्षमता असूनही काही गोष्टी म्हणजे प्रशासकीय किंवा इतर कारणांमुळे अडकलेल्या असतात. फाईल पुढे सरकत नाही, मीटिंगची तारीख मिळत नाही. हो, होतं असं. इथे घोडा हे प्रतीक सांगतं की ती अडवणूक दूर होईल. अचानक गोष्टी घडायला लागतील. स्रोतात एक छान वाक्य आहे की हे कधी होईल या प्रश्नाचं रूपांतर अरे हे होऊनही गेलं यात होऊ शकतं. वाह, हे ऐकायला तर उत्तम आहे. पण याच ऊर्जेच्या भरात नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक इशाराही दिलाय. मला वाटतं इथेच तो वेग विरुद्ध दिशा हा मुद्दा पुन्हा येतो. अगदी बरोबर. संधी आकर्षक दिसेल, पॅकेज चांगलं असेल आणि मेष राशीचा स्वभाव पटकन निर्णय घेण्याकडे झुकेल. पण इशारा स्पष्ट आहे. धाडस करा, पण कागदपत्रे आणि अटी नीट तपासा. म्हणजे उत्साहाच्या भरात तपशील दुर्लक्षून चालणार नाही. ही एक विजयी झेप ठरू शकते, पण त्यासाठी धावपट्टी किती लांब आहे आणि हवा कोणत्या दिशेने वाहते हे तपासणं गरजेचं आहे. दिशा ठरवून केलेलं धाडस हेच खरं शौर्य. तर कामाच्या ठिकाणी हा वेग आणि ऊर्जा फायदेशीर आहे, पण त्याला नियंत्रणाची जोड हवी. आता विचार करा, हीच ऊर्जा घरी घेऊन आल्यावर काय होतं? कारण नात्यांमध्ये वेलापेक्षा स्थिरतेला आणि आक्रमकतेपेक्षा समजूतदारपणाला जास्त महत्त्व असतं. याबद्दल स्रोतांमध्ये काही सांगितलं आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. व्यावसायिक जगात जी ऊर्जा तुमची ताकद आहे तीच वैयक्तिक नात्यांमध्ये तुमची कमजोरी ठरू शकते. म्हणूनच विवाहितांसाठी स्पष्ट सल्ला दिला आहे, कामाचा ताण आणि तिथली स्पर्धात्मक ऊर्जा घराच्या दाराबाहेर ठेवा. म्हणजे हे फक्त कामाच्या ताणापुरतं मर्यादित नाही, तर ती संपूर्ण वृत्तीच बदलण्याबद्दल आहे. कामावरचा बॉस घरात जोडीदार म्हणून वावरला पाहिजे, असं काहीसं? नेमका तोच भाव आहे. मेष राशीचा स्पष्ट वक्तेपणा अनेकदा कठोर वाटू शकतो,
जे मनात आहे ते थेट बोलण्याची सवय असते. कामाच्या ठिकाणी ते फायद्याचं ठरतं, पण नात्यात त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणूनच या काळात संक्रांतीचा एक पारंपरिक नियम मुद्दाम सांगितला आहे. कठोर बोलणे टाळावे. म्हणजे तिळासारखी स्निग्धता आणि गुळासारखी गोडी वाणीत ठेवावी. हे फक्त एक वाक्प्रचार नाही, तर यशस्वी नात्याचं सूत्र आहे. आणि जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी काय संकेत आहेत? तिथेही हा वेग काही कामाला येणार आहे का? तिथे वेग कामाला येऊ शकतो. अडकलेली बोलणी, हो नाहीमध्ये अडकलेले प्रस्ताव यांना गती मिळू शकते. ओळखीच्या माध्यमातून किंवा अनपेक्षितपणे स्थळं चालून येण्याची शक्यता आहे. पण इथेही दिशा महत्वाची आहे. म्हणजे केवळ लग्न करायचे म्हणून घाई नाही, तर कोणासोबत आणि कसं आयुष्य जगायचं आहे यावर विचार करूनच पुढे जायला हवं. म्हणजे व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही ठिकाणी संतुलन साधणं हेच या काळातील मुख्य आव्हान आहे. आणि हे आव्हान फक्त मोठ्यांसाठीच नाही, तर विद्यार्थ्यांसाठीही तितकंच मोठं असेल, नाही का? कारण त्यांच्याकडे तर ऊर्जा आणि उत्साह दोन्ही ओसंडून वाहत असतो. हो, आणि त्यांच्यासाठी धोका अजून मोठा आहे, कारण त्यांच्याकडे अनुभवाची दिशा नसते. या काळात मेष राशीच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि उत्साह दोन्ही उच्च असेल, पण त्याच वेळी चंचलताही वाढेल. एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालण्याचा मोह होऊ शकतो. जसं की मी ही स्पर्धा परीक्षा पण देतो, तो कोर्स पण करतो आणि स्पोर्ट्समध्ये पण भाग घेतो, असं काहीतरी. अगदी. आणि मग ऊर्जा विभागली की कोणत्याही एका गोष्टीत 100% देणं कठीण होतं. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा, दिशा ठरवणं म्हणजे एका वेळी एकाच अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित करणं. बरोबर. 5 वेगवेगळ्या शर्यतींमध्ये धावण्याचा प्रयत्न न करणं. मात्र ज्यांनी आपली दिशा आधीच ठरवली आहे, उदाहरणार्थ जे स्पर्धा परीक्षा, टेक्निकल फील्ड, मॅनेजमेंट, संरक्षण दल किंवा खेळांमध्ये करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ एक सुवर्णसंधी ठरू शकतो. अच्छा. कारण या सर्व क्षेत्रांना शारीरिक आणि मानसिक ऊर्जा, धाडस आणि शिस्त लागते. या काळात त्यांची कामगिरी उंचावेल, पण अट एकच: एकाग्रता. ही सगळी ऊर्जा पुढे जाण्याची आहे, काहीतरी नवीन मिळवण्याची आहे. पण ज्या गोष्टी भूतकाळात अडकलेल्या आहेत त्यांचं काय? जसं की घर, मालमत्तेचे वाद किंवा सरकारी कामं. ही ऊर्जा तिथे काही मदत करू शकते का? नक्कीच. ही संक्रांत म्हणजे अडकलेल्या गोष्टींना एक धक्का देणारी ठरू शकते. घरखरेदी विक्रीचे व्यवहार, बांधकामाची परवानगी किंवा अगदी दुरुस्तीची रखडलेली कामं, या सगळ्याला गती मिळेल. जे निर्णय अनेक दिवसांपासून फक्त चर्चेत होते, ते या काळात प्रत्यक्ष कृतीत उतरू शकतात. आणि कौटुंबिक मालमत्तेच्या किंवा जुन्या वादांच्या बाबतीत तिथे तर अनेकदा भावना गुंतलेल्या असतात. तिथे मेष राशीचा आत्मविश्वास आणि स्पष्ट निर्णयशक्ती महत्वाची ठरेल. अनेक वर्षांपासूनचे मालमत्तेचे वाद, कायदेशीर बाबी किंवा जुने कौटुंबिक गैरसमज सोडवण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कारण या काळात व्यक्ती पुढाकार घेऊन स्पष्टपणे आपलं मत मांडू शकते. पण इथे एक सल्ला दिला आहे जो महत्वाचा आहे. अधिकार गाजवण्याऐवजी समन्वय साधा. तुमचं मत महत्वाचं ठरेल, पण सगळ्यांना सोबत घेऊन निर्णय घेतल्यास तोडगा कायमस्वरूपी असेल. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की जणू काही एखादी स्पोर्ट्स कार आहे, जी रेस ट्रॅकवर म्हणजे करिअरमध्ये, शहरातल्या रस्त्यांवर म्हणजे नात्यांमध्ये, आणि अगदी कच्च्या रस्त्यावरही म्हणजे अडकलेल्या कामांमध्ये चालवली जात आहे. पण इतक्या वेगानं गाडी चालवल्यावर इंजिनवर ताण येणारच, की नाही? तुम्ही वापरलेली उपमा अगदी अचूक आहे. आरोग्याबद्दल काय म्हटलंय? इंजिनवर ताण येणारच. मेष राशीचं मूळ तत्व अग्नी आहे. या काळात वाहनं म्हणजे वाघ आणि घोडा ही पण अग्नितत्वाला पूरक आहेत. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता आहे. अतिउत्साह, गरजेपेक्षा जास्त काम आणि अपुरी झोप या सगळ्यामुळे डोकेदुखी, पित्ताचे विकार किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. गाडी गरम होऊ शकते. मग हे इंजिन थंड ठेवण्यासाठी म्हणजे संतुलन साधण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत का? हो, आणि ते उपाय खूप पारंपरिक पण वैज्ञानिक आहेत. संक्रांतीच्या काळात तिळाला महत्त्व दिलं जातं. तिळाचं उठणं वापरणं, तिळमिश्रित पाण्यानं स्नान करणं आणि आहारात तिळाचा समावेश करणं. तीळ हे उष्णता शोषून घेणारे आणि शरीराला आवश्यक स्निग्धता देणारे मानले जातात. हे उपाय म्हणजे शरीरातील वाढलेल्या अग्नितत्वाला संतुलित ठेवण्यासाठीचं कूलंट आहेत असं समजा. ओके. आणि सामाजिक जीवनावर या ऊर्जेचा काय परिणाम होईल? एकीकडे आत्मविश्वास वाढल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल, पण दुसरीकडे स्पष्ट वक्तेपणामुळे माणसं दुखावली जायचीही शक्यता आहे. बरोबर. सामाजिक वर्तुळात तुमचं वजन वाढेल. लोक तुमच्या मताला किंमत देतील. तुमचा आत्मविश्वास लोकांना आकर्षित करेल. पण इथेच दिशेचं महत्त्व पुन्हा एकदा समोर येतं.
इथे दिशा म्हणजे शब्दांची निवड. मेष राशीचा स्पष्ट वक्तेपणा जर योग्य शब्दात मांडला नाही तर तो उद्धटपणा वाटू शकतो. त्यामुळे वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला वारंवार दिला आहे. बोलण्यात थोडी गोडी आणि विचारपूर्वकता ठेवली तर मिळवलेली प्रतिष्ठा आणि नाती दोन्ही टिकतील. तर ह्या सगळ्या चर्चेचा एकत्रित विचार केला तर असं दिसतंय की 2026ची मकर संक्रांत मेष राशीसाठी प्रचंड ऊर्जेचा आणि संधींचा काळ घेऊन येत आहे. पण प्रत्येक संधीसोबत एक अट जोडलेली आहे. हो, आणि ती अट म्हणजे संतुलन. या संपूर्ण विश्लेषणाला आपण 3 टप्प्यात मांडू शकतो. संघर्षातून संधी, वेगातून विजय आणि धाडसातून स्थैर्य. अच्छा. सुरुवातीला कदाचित संघर्ष वाटेल, पण त्यातूनच संधीचे दरवाजे उघडतील. वेग प्रचंड असेल, पण तोच विजयाकडे घेऊन जाईल जर दिशा योग्य असेल. आणि धाडसाने घेतलेले निर्णयच शेवटी आयुष्यात स्थैर्य आणतील. म्हणजे पंचांगाची साथ आणि स्वतःची जिद्द यांचं हे एक समीकरण आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट विसरून चालणार नाही. कोणती? आरोग्य. कारण इतकी ऊर्जा वापरण्यासाठी, इतक्या आघाड्यांवर लढण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणं आवश्यक आहे. धावताना आरोग्य मागे पडता कामा नये, कारण शर्यत जिंकण्यासाठी शेवटपर्यंत टिकून राहणं महत्वाचं असतं. अगदी बरोबर. तुम्ही या चर्चेचा सार एका वाक्यात सांगितला. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक आधुनिक बोधवाक्य दिलं आहे, जे मला खूप आवडलं. धाडस करा, पण दिशेसह वेग तुमच्याकडे आहे. यश तुमची वाट पाहत आहे. हे वाक्य या संपूर्ण चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम देतं. धाडस आणि वेग हे तुमचे मूळ गुण आहेत. त्यांना फक्त विचारपूर्वक दिशेची जोड द्यायची आहे. यातून एक विचार माझ्या मनात येतोय. हे विश्लेषण वेग आणि दिशा यांच्यातील संतुलनावर भर देतं हे तर स्पष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीसाठी दिशा ठरवणं म्हणजे नेमकं काय? ते फक्त करिअरचं एक ध्येय निश्चित करणं आहे की त्यापलीकडे जाऊन स्वतःची अशी काही मूल्य ठरवणं आहे जी प्रत्येक वेगवान किंवा सावकाश कृतीला मार्गदर्शन करतील? इतक्या ऊर्जेच्या आणि संधींच्या महापुरात स्वतःचा वैयक्तिक होकायंत्र कसा शोधायचा आणि तो कसा स्थिर ठेवायचा, हा कदाचित या काळात विचार करण्यासारखा सर्वात मोठा प्रश्न आहे.